आज तुम्ही व्यंगचित्राचं उद्घाटन घेतले प्रदर्शनाचं, वेगवेगळे व्यंगचित्र पाहायला मिळतात, कशी अशी परिस्थिती आहे का, काय तुम्हाला याच्यातून वाटतं? आज श्री अमित पापळ या अत्यंत गुणी व्यंगचित्रकाराच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ इथे संपन्न झाला. पुढची 3 दिवस हे प्रदर्शन चालणार आहे आणि तब्बल सलग 3ऱ्या वर्षी हे प्रदर्शन इथं संपन्न होत आहे. ज्या पद्धतीने मागच्या 2ही वर्षी या प्रदर्शनाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अगदी त्याच पद्धतीने याही वर्षी लोक या प्रदर्शनाला प्रतिसाद देतील. विशेष म्हणजे यावर्षी जी अगदी नवीन व्यंगचित्र लावलेली आहेत आणि महाराष्ट्र आणि देशभरातल्या सांप्रत राजकारणावर, सांस्कृतिक, आर्थिक एकूण घडामोडीवर भाष्य करणारी अत्यंत बोलकी आणि मार्मिक अशी ही व्यंगचित्र आलेली आहेत. मी व्यंगचित्रकार अमित पापळ आणि हा संपूर्ण प्रदर्शनाचा डोलारा ज्यांच्या प्रयत्नातनं दरवर्षी उभा असतो असे त्यांचे मित्र श्री अनंत घरत या दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन करते, शुभेच्छा देते. थँक्यू. यात सुनावणी आहे हायकोर्टामध्ये चिन्ह आणि धनुष्यबाणाची, सातत्याने याच्यावर तारखा पडत आहेत, म्हणजे त्याची सुनावणी अंतिम व्हायचा काही निर्णय होत नाहीये. तुम्हाला काय वाटतं आज काय सुनावणीत होईल? कारण कायदे तज्ज्ञ सुद्धा आता सगळी विश्वासार्हता संपली असं म्हणतायत. नाही, आता मला असं वाटतं की आपण काही फार भाबडा आशावाद ठेवण्यात काही अर्थ नाही. जे काही 37 नंबरला आज मॅटर होतं आणि ते मॅटर कालपर्यंत असं म्हटलं जात होतं की ते 11, 11:30 वाजता वगैरे चर्चेला येईल म्हणून, परंतु ते तसं काही घडलेलं नाही. आणि त्यावर मी कालही रिट्वीट करताना म्हटलं होतं की आपण सगळा हा भाबडा आशावाद सोडून देऊया आणि आपण ताकदीने लढूया. त्या दामिनी चित्रपटातल्यासारखी तारीख पे तारीख कल्पना नाही की अजून किती सुप्रीम कोर्टचे जजेस रिटायर होतील या सगळ्या प्रकरणावर लढता. त्यापेक्षा लोकांमध्ये जाणं आणि लोकांना आपली बाजू समजावणं हे जास्त महत्त्वाचं आहे. राहिला प्रश्न चिन्हाचा, तर मला असं वाटतं की आम्ही मशाल या चिन्हाला घेऊन पहिल्यांदा निवडणूक आत्ता म्हणजे वंदनीय बाळासाहेब असताना एकदा लढलोच होतो, पण त्यानंतर खूप मोठ्या गॅपनंतर महापालिकेची, विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक आम्ही मशाल या चिन्हावर लढलो आणि ती निवडणूक आम्ही यशस्वी करून दाखवली. आमच्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे की सगळं काही संपलेलं असताना पुन्हा एकदा नव्याने विधानसभेमध्ये 20 खासदार, 20 आमदार, लोकसभेमध्ये 9 खासदार, महापालिकेमध्ये तब्बल 65 नगरसेवक निवडून आणणं. विशेष म्हणजे आम्ही 3 महापालिकेमध्ये, आत्ता आम्ही चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्तेत बसत आहोत, परभणी महापालिकेची सत्ता आम्ही एक हाती घेतलेली आहे आणि बघूया मुंबईत काय घडामोडी होतात. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाला दूर ठेवून मनसेचे काही नगरसेवक घेऊन शिंदे सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतायत. त्यात तुमचे 2-3 नगरसेवक आहेत, ज्या मनसेचं गट आहे त्याच्यात. एकीकडे तुमची मुंबईत युती होती, एकत्र महाराष्ट्रात लढलात. आता हे सगळे सत्ता समीकरण परत असे वेगवेगळे होताना पाहायला मिळतात महाराष्ट्रात. नाही, अजून याच्यातल्या कुठल्याही मला वाटते अंतिम निष्कर्षापर्यंत लगेच जायची गरज नाही. पण एक नक्की आहे, एकनाथ शिंदे असतील किंवा श्रीमान अजित पवारजी असतील, दोघांनाही ही गोष्ट पुरती कळलेली आहे की भाजपा वापरते आणि फेकून देते. ज्या पद्धतीने भाजपने आत्ता या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये नवी मुंबईला सातत्याने गणेश नाईक ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचा उद्धार करत होते किंवा पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे हे अजितदादांबद्दल बोलत होते की हे शक्यच नाही की देवेंद्रजींच्या परवानगीशिवाय किंवा देवेंद्रजींनी सांगितलंय तरीसुद्धा त्यांच्या आदेशाचं उल्लंघन करून दोघं बोलत असतील. हे दोनही लोक जेव्हा बोलतात तेव्हा निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांची या सगळ्या गोष्टीला छुपी संमती असते. किंबहुना पुण्यामध्ये जाणीवपूर्वक स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी राष्ट्रवादीला नामोहरम करणं, राष्ट्रवादी संपवणं, राष्ट्रवादीची जास्तीत जास्त नाचक्की करणं, यासाठीच हे प्रयत्न महेश लांडगेंच्या माध्यमातून केले गेले. तेच प्रयत्न नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांच्या माध्यमातून झाले. मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा साक्षात्कार हळूहळू दोघांनाही होतच असेल. आणि आत्तासुद्धा महापौर पदाची जी निवडणूक आहे ती निवडणूक आरक्षणासाठी थांबली नाही, तर जोपर्यंत देवेंद्र फडणवीस दावोसवरून परत येत नाहीत तोपर्यंत हे घोंगडं भिजत राहणार आहे.
कदाचित शिंदे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा दबाव वापरत असतील. तो दबाव वापरताना हे तर स्वाभाविक आहे की महापौरपद आता भाजपा मागेल, कारण संपूर्ण शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये विशेषतः महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान कुठल्याही फ्लेक्सवर भाजपा महायुती एवढाच उल्लेख होता. एकाही फ्लेक्सवर भाजपा सेना महायुती, सेना हा शब्द गायब होता, धनुष्यबाण गायब होता. एकनाथ शिंदेच काय, एकमेवाद्वितीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा सुद्धा फोटो गायब होता, दिघेंचा फोटो गायब होता. हे सगळे फोटो फक्त ठाण्यामध्ये होते. याचा अर्थ भाजपाने महापौर पदाच्यासाठी अजिबात शिंदेंना गृहीतच धरलेलं नव्हतं. हे विशेष आहे. हे याच्या आधी मी प्रचार सभांमधूनही म्हटलेलं आहे की पहिल्यांदा असं घडलं असेल की यावर्षी एकमेवाद्वितीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं शताब्दी वर्ष, आणि ज्या बाळासाहेबांनी कायम हा संकल्प मांडला की मुंबई BMCवर कायम भगवाच फडकला पाहिजे, परंतु या निवडणुकीमध्ये उघड उघड जाहिरातीतून सेना, धनुष्यबाण, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे सगळे लोक गायब असताना सुद्धा संपूर्ण शहासेना, शिंदेंची शहासेना ही भाजपाचा महापौर निवडून यावा यासाठी धडपडत होती. त्यामुळे आत्ता शेवटच्या क्षणाला जर ते प्रयत्न करत असतील तर मला नाही वाटत की भाजपा त्याला काही फार प्रतिसाद देईल. आत्ता जे काही दबावतंत्र किंवा आजारी पडणं, गैरहजर राहणं जे काही असेल, कदाचित त्यांचं असं असेल की महापौर जरी तुम्ही घेतला तरी स्थायी समितीचं अध्यक्षपद आम्हाला मिळावं. पण भाजपासारखा अत्यंत व्यापारी तत्वावर चालणारा पक्ष, कारण भाजपा हा वैचारिक वगैरे अजिबात आता राहिलेला नाही, व्यापारी तत्वावर चालणारा पक्ष हा स्थायी समितीचं अध्यक्षपद त्यांना देईल असं वाटत नाही. मुळात महापौरच भाजपचा बसेल का नाही इथपर्यंतच्या शंका कुशंका आहेत. आणि हेच याचं प्रमाण आहे की भाजपाने जो विजय साजरा केला तो विजय किती बेगडी आणि किती तकलादू होता. जर भाजपा खरंच विजयी झाली असती तर महापौर पदासाठी भाजपाला शिंदे किंवा कुणाकडेही कुबड्या मागायची गरज पडली नसती. जरी शहासेना आणि शहासेनेचे प्रमुख श्रीमान अमित शाह यांनी महाराष्ट्रात येऊन अब हमें किसी की बैसाखियों की जरूरत नहीं असं म्हटलं असलं तरी महाराष्ट्रात अजूनही भाजपाला कुबड्यांची गरज पडत आहे आणि अजिबात भाजपा महापालिकेमध्ये यशस्वी ठरू शकली नाही. मुंबईचा गड ठाकरेंनी राखलेला आहे. मागच्या वेळेला 85 जागा आणि या वेळेला 89, 4ने जागा वाढणे याला विजय म्हणत नसतात. हे रवींद्र चव्हाण आणि अमित साटम सारख्या अतिशय काय म्हणता येईल त्याला अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या लोकांना जरी कळत नसलं तरी गावठी चाणक्यांना नक्कीच कळत असेल. भाजपचा महापौर होईल की नाही ही शंका आहे. दुसरा 2 नंबरचा पक्ष तुमची उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. राहिला प्रश्न भाजपसोबत एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. मग आता भाजप महापौर पदासाठी ठाकरेंचा पाठिंबा मागणार की मग ठाकरे एकनाथ शिंदेचा पाठिंबा घेणार? भाजपचा महापौर कसा होणार नाही? काय लॉजिक आहे याचं? नाही, याचं लॉजिक काय आहे ते त्यांचं त्यांना. जर भाजपचा महापौर होणे शक्य असते तर इतके दिवस घोंगडं भिजत राहिलं नसतं, हा एक भाग. दुसरं असं की ज्यांच्यासोबत मिळून त्यांनी महायुती म्हणून निवडणूक लढलेली आहे तेच ज्या पद्धतीने दबावतंत्राचं राजकारण करता आहेत हे पाहता त्यांचा रस्ता इतका सुकर आहे असं अजिबात वाटत नाही. तिसरी गोष्ट जो आपण जो शक्यता वर्तवलेली आहे की मुंबई महापालिकेतली सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आम्ही पुढे आहोत. मग आमचं काय, तर आम्ही आमची भूमिका फार स्पष्ट केलेली आहे की दोनही पक्षांनी म्हणजे विशेषतः शिंदे वगैरे काय कोणीतरी म्हटलं की आमच्या संपर्कात आहेत वगैरे, काही लोकांनी मला त्या सगळ्यांची नावं माहिती आहेत, कुणी कुणाला फोन केले ते माहीत आहे, की टेबल न्यूज चालवण्यासाठी कुणी कुणी प्रयत्न केले ताज हॉटेलमधनं की हा नॉट रिचेबल आहे का, तो संपर्कात आहे का वगैरे सांगण्यासाठी. पण आम्हाला स्पष्टपणे त्या सगळ्यांना सांगायचं आहे की तुमची स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी ठाकरेंच्या नावाचा उपयोग करायचा नाही. तुम्हाला निवडून येण्यासाठी सुद्धा ठाकरेंवर टीका करावी लागते आणि तुम्हाला नव्याने काही करायचं असेल तर दबावतंत्र वापरण्यासाठी सुद्धा ठाकरेंचीच मदत घ्यावी लागते. ठाकरे कार्ड वापरावं लागतं. तुम्ही ठाकरे कार्ड वापरणं सोडून द्या. तुम्हाला काय करायचंय ते करा. आम्ही वारंवार सांगतोय की 65 सीट्स आमच्या निवडून आलेल्या आहेत. आमच्या 16 सीट्स अवघ्या
75 ते 50 मतांनी गेलेल्या आहेत. त्या 16 सीट्स जर आज आमच्या हातात असत्या तर अजून चित्र वेगळं असतं. विशेष मराठी मतदारांना मतदान करता येणार नाही अशी युद्धनीती भाजपाकडून आखली गेली तरी सुद्धा 65 सीट निवडून येणं हा लोकांनी दाखवलेला मोठा विश्वास आहे आणि हा विश्वास आमच्यासाठी सत्तेपेक्षाही लाख मोलाचा आहे. शिंदेचे तुमच्या संपर्कात किती आहेत? कारण शिंदे असा दावा करतात तुमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत, तुम्ही असं दावा करताय की त्यांचेही काही आहेत. कारण संजय राऊत स्वतः म्हणते खूप मार्ग आहेत आमच्याकडे. खरंच आहेत? नाही, आमच्याकडे हे बघा, आम्ही जर ठरवलं तर मार्ग खूप सारे निघू शकतात. फक्त अडचण काय आहे माहिती आहे का की ते फार चांगली ओळ आहे, हम जरा से शरीफ क्या हो गए, गली गली के शरारती बच्चों ने खुद को दादा समजने लगे. ते आम्हाला त्याच्यावर जायचं नाहीये. आम्ही आपलं सहज सांगत आहोत की तुम्हाला जे करायचं आहे ते करा. राहिला प्रश्न की कोण संपर्कात आहे काय नाही, जर आमचे कोणी लोक संपर्कात आहेत वगैरे किंवा आम्हाला अशा काही आशंका असत्या तर आम्ही कदाचित आमची लोक हॉटेलमध्ये डांबून ठेवू शकलो असतो. मात्र हे जे काही जे हॉटेल पॉलिटिक्स अशा नवीन नवीन काही कॉन्सेप्ट, नवीन नवीन काही गोष्टी ज्या येतात तर त्यातनं एक समजून घेतलं पाहिजे की ज्या लोकांना कपट कारस्थानं करायची होती त्यांनी ठाकरेंचे आमदार गुवाहाटीला नेऊन डांबले. आता गुवाहाटीला ज्यांनी नेऊन डांबलेलं होतं त्यांना हे माहिती आहे की विचारधारा किंवा निष्ठा म्हणून ते लोक सोबत गेलेले नव्हते, तर ते आमिषाने आणि अपेक्षेने गेलेले लोक होते. अशा लोकांच्या प्रभावातनं निवडून आलेले लोक किती टिकून राहतील याची शंका वाटत असल्यामुळेच आता त्यांना त्यांचे लोक हॉटेलमध्ये डांबून ठेवावे लागतात. पण हे आम्ही सांगितलं पाहिजे पुन्हा एकदा आकड्यांचं गणित म्हणून. ज्या 89 जागा भाजपकडे निवडून आलेल्या आहेत त्या 89 मधले 37 लोक हे अमराठी आहेत. त्यातले तब्बल जे 25 लोक आहेत हे 25 लोक हे इतर पक्षातनं आलेले आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळाल्या आहेत. जे 12-15 लोक उरलेले आहेत ते आमदार खासदारांच्या नात्यातले आहेत. भाजपचा मूळ जो निष्ठावंत आहे तो कुठे आहे तिथे. त्यामुळे त्यांच्यातली जी नाराजी आहे ती नाराजी पण तेवढीच आहे. आणि जेव्हा माध्यमं अशा सगळ्या बातम्या दाखवतात की शिंदेचे लोक इकडे जातील का किंवा ठाकरेंचे लोक तिकडे जातील का, भाई होने को कुछ भी हो सकता है. भाजपचे पण लोक बाहेर पडू शकतात ना, या वेळेला काही होऊ शकतं. काही नवी मुंबईच्या कोपरखिंडीतलं बार आहे त्या ठिकाणी एक हवालदार होता अनिल मांडोळे, त्यांनी त्या ठिकाणी बारमध्ये पैसे उधळले. निलंबनाची कारवाई अनिल मांडोळेवरती झाली आणि अनिल मांडोळेचे जे वरिष्ठ आहेत पोलीस उपायुक्त अतिरिक्त आयुक्त त्यांच्यावरती कारवाई होत नाही. नाही, जिथे गृहमंत्रीच गुन्हेगारांना उमेदवाऱ्या देतात आणि अशा गृहमंत्र्यांच्या कारकिर्दीत आपण अपेक्षा काय करतो बरं. मला वाटतं आजच एका वर्तमानपत्रातली बातमी आहे की मीरा भाईंदरच्या निवडणुकीमध्ये तब्बल 47 नगरसेवक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांचा सगळा गुन्हेगारीचा अख्खा आलेख आलेला आहे आणि हे 47च्या 47 लोक हे भाजपाच्या कमळावर निवडून आलेले लोक आहेत. त्यामुळे जे लोक गुन्हेगारांनाच उमेदवारी देतात आणि त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणतात अशा लोकांकडून फार कायदा सुव्यवस्था पाळली जाईल अशी अपेक्षा करायचं पण काहीच कारण नाही. शिंदेंना भीती कुणाची आहे? भाजपाची आहे का ठाकरेंच्या सेनेची आहे की माझे नगरसेवक कोण घेऊन जाईल? कारण ज्यांच्यासोबत ते गेले आता त्यांच्यावर दबाव निर्माण करतात. शिंदे कुणाला नेमकं घाबरणे घाबरवणे हे ते लोक करतात ज्यांना स्वतःच्या तत्वावर, स्वतःच्या विचारांवर, स्वतःच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर अजिबात विश्वास नसतो. ठाकरे घाबरतही नाहीत आणि ठाकरे कुणाला घाबरवतही नाहीत. ठाकरे विश्वासात घेतात, ठाकरे विश्वास दाखवतात, ठाकरे विश्वास राखतात. त्यामुळे हे घाबरणे घाबरवणे, कधी ईडीचा धाक, कधी पोलिसांचा धाक, कधी CBI, कधी इलेक्शन कमिशन, कधी वेगवेगळ्या टॅक्टिक्स, दबावतंत्र, मला वाटतं हे सगळं भाजपच्या वळचणीला जाऊन शिंदे आणि लोक शिकलेले आहेत. मात्र अलीकडे त्यांचं देवावर लय विश्वास आहे. तर देवावर हे म्हणजे अचानक म्हणजे मॅजिक फिगर नसताना देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर बसेल, हे काय? मला असं वाटतंय की देवाची इच्छा असं म्हटल्यावर अनेक लोकांना
किंबहुना भाजपच्या काही भक्तुल्यांना असं वाटलं की नाही नाही आता तो देवा म्हणजे आमचा देवा आहे. तुमच्या नावात जरी देवा असला तरी तुमच्या पूर्ण कार्यपद्धतीमध्ये दानव भरलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्हाला काहीच बोलायचं नाही आहे. आणि जर काही लोकांना जर पाली भाषा किंवा अजून काही गोष्टी कळत असतील किंवा एकूण खरंच काही चांगलं तत्त्वज्ञान कळत असेल तर मूर्तीतल्या देवापेक्षा सुद्धा म्हणजे काय म्हणता येईल की इकडे तिकडे शोधाशोध करण्यापेक्षा माणसामधला देव शोधणे ही सगळ्यात जास्त मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. ज्या मराठी माणसाने मतदान केलं, जे तमाम शिवसैनिक अत्यंत निष्ठेने उभे राहिले, एकीकडे पैशाचा प्रचंड महापूर असताना सुद्धा अजिबात पैसे खर्च न करता ज्या 65 लोकांना निवडून दिलं, ही सगळी माणसं देवगुणी माणसं आहेत. आणि त्या सगळ्या देवगुणी लोकांची अपार इच्छाशक्ती असेल तर होय, मुंबईमध्ये बदल अजूनही होईल अशी मुंबईकरांना खात्री आहे. बदल होईल. आकडे कुठून आणणार? पुढची तारीख दिलेली म्हणजे आज अपेक्षा होती की चिन्हाचं सगळं- नाही, आमची काहीच अपेक्षा नव्हती. मी कालच ट्विट केलं होतं, काहीही अपेक्षा नव्हती. त्यामुळे न्याय व्यवस्थेने मी तर म्हणते काय उलट आज काय बोलायचं हे आमच्याकडून आधीच आमचे ट्विट बघून समजून घ्यावं की काय बोलायचं असतं ते. त्यामुळे आम्हाला काही अपेक्षा अजिबात नव्हती. अजिबात अपेक्षाभंग झाला नाही. उलट जर अशी काही आज सुनावणी झाली असती तर मात्र आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असता. त्यामुळे असं काहीही झालेलं नाही. आता जरा काय आकडे कुठून आणणार वगैरे, तर मला काय म्हणायचं आहे की फक्त 5 आकडे भाजपचे वाढले. त्या 5 आकड्यावर भाजपने फार उन्मादी होऊ नये, कारण भाजपला प्रत्येक वेळेला खोटं पण रेटून बोलायची सवय आहे. काल दावोसमध्येही ते असंच रेटून बोलत होते. आपल्याच मंत्रिमंडळातल्या आपल्याच मंत्र्याच्या कंपन्यांसोबत आपणच कंत्राट करायचं. अरे ते कॉन्ट्रॅक्ट करायचे तर तुम्ही इथे भारतात मुंबईत पण करू शकला असतात. त्यासाठी दावोसला जायचं आणि त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरे दाखवायचं. हे म्हणजे असं झालं की गल्लीतला अध्यक्ष, गल्लीतला उपाध्यक्ष, गल्लीतला खजिनदार, गल्लीतलाच सल्लागार, गल्लीतलाच प्रसिद्धी प्रमुख, संघटना मात्र सगळी राष्ट्रीय. याला काही अर्थ नाहीये. काही जिल्हा परिषद निवडणुका आहेत, महानगरपालिकेमध्ये तुमच्या पक्षाला म्हणावं तसं यश मिळालं नाही कुठेही, म्हणजे महाराष्ट्रात इतर ठिकाणी जरी पाहिलं तर. आता हे सगळ्या निवडणुका कसं लढणार मी आहेत? पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे, आम्ही राखेतनं उभे राहतोय आणि उभे राहून दाखवतोय. मी म्हटलं की काहीही नसताना आणि चिन्ह सुद्धा नसताना जर लोकसभेला 9 खासदार, विधानसभेला 20 आमदार, मुंबई महापालिकेमध्ये 65 नगरसेवक, परभणी महापालिकेतली 1 हाती सत्ता, चंद्रपूरमध्ये आम्ही काँग्रेससोबत बसत आहोत. अगदी त्याच वेळेला अनेक ठिकाणी आम्ही सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणूनही उभे आहोत आणि अजून आम्ही लढतोय. आम्ही कुठेही शस्त्र टाकलेली नाहीत. विशेष आता पैसे द्यावे लागतील, लोक निवडून येतील का नाही म्हणून कुठेतरी सरेंडर होणं आणि ज्यांच्यावर काही कधी टीका टिप्पण्या केल्या किंवा ज्यांच्या विरोधात केसेस लढतोय पुन्हा त्यांच्याच सोबत तुझ्या गळा माझ्या गळा करणं, असे कुठलेही वैचारिक घोळ आम्ही घातलेले नाहीत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण तुमचा मित्रपक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत एकत्र लढला, आता जिल्हा परिषदामध्ये पण एकत्र लढणार आहात का तुम्ही त्यांच्यासोबत? नाही, मला त्याची काही फार कल्पना लढतात सगळे संभ्रमावस्था कार्यकर्त्यामध्ये होते, कारण हे बाळासाहेब ठाकरेंचं पुणे आवडतं शहर. तिथं आज 1 नगरसेवक निवडून आले. एकेकाळी 10, 15, 20 यायची, सत्ता यायची. ही स्थिती कोण आणली? नाही, ती स्थिती मला वाटतंय महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपांच्या आधी जो गोंधळ झालेला होता, ज्या गोंधळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मित्रपक्षातल्या अनेक लोकांनी चित्रच स्पष्ट होऊ दिलं नाही की कोणत्या जागा कोण लढणार आहे. आपण सगळे या गोष्टीला साक्षीदार आहात. खरं तर मला त्याच्यावर अजिबात बोलायची इच्छा नाही आहे, पण ज्या पद्धतीने दिवसभर चर्चा एका पक्षासोबत, रात्री चर्चा दुसऱ्या पक्षासोबत, त्यामुळे एकूण उमेदवारांमध्ये संभ्रमित स्थिती होती आणि त्यामुळे उमेदवारांनी पटापट ज्या पक्षाचा एबी फॉर्म मिळेल तिथं तो एबी फॉर्म घ्यायचा आणि सुरुवात करायची. हे जे केलं गेलं, पण हे नगरसेवक आम्ही घडवलेले नगरसेवक होते. मग ते बाळा ओसवाल असतील, पल्लवी जावळे असतील, धनवडे असतील, हे सगळीच्या सगळी जी माणसं आहेत, ही माणसं कोण? ही माणसं अशोक हरणावळेंसारखा माणूस असेल, ही सगळी माणसं शिवसेनेने घडवलेली माणसं आहेत. त्यामुळे
मुरलीधर मोहोळ किंवा भाजप यांनी हाबूक ठोकायची गरज नाही. जे मुंबईत झालेलं आहे तेच पुण्यात आहे आणि तेच नाशिकमध्ये आहे. तुम्ही तुमची स्वतःची माणसं निवडून आणू शकत नव्हतात. तुमच्या स्वतःच्या माणसांकडे ते इलेक्ट्रल मेरिट नव्हतं, म्हणून तुम्ही दुसऱ्यांची पोरं मांडीवर घेऊन त्यांची नामकरण करण्यामध्ये आणि त्यांना कुंची टोपी घालण्यामध्ये जर तुम्ही धन्यता मानत असाल तर लोकांना माहिती आहे की तुम्ही कुणाच्या लेकराला काजळ पावडर करताय. म्हणजे शरद पवार गटाने तुम्हाला झुलवत ठेवलं, त्याच्यामुळे हा सगळा परिणाम झाला. एक लक्षात घ्या, आता पवार साहेबांचा पक्ष किंवा अजितदादांचा पक्ष एकत्र बसणार, एकत्र बसताहेत अशा चर्चा रोज येत आहेत. बहुतेक पॅचअप झालंय नाही झालंय आय डोंट नो, पण आणि तो त्यांचा अगदीच म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना तो अधिकार आहे, त्यांनी काय करावं ते. फक्त होती अडचण काय की थोडीशी पारदर्शकता जर असेल तर निर्णय घ्यायला सोपं जातं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे AB फॉर्म देण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जर ती स्पष्टता येत नसेल की कोण कुणासोबत लढत आहे आणि कुणा विरोधात लढत आहे तर तिथे गोंधळ नक्की निर्माण होतो. म्हणजे अगदी आता समजा माझ्या बाजूला संजय मोरे बसलेले आहेत, संजय मोरे शहर प्रमुख आहेत, पण संजय मोरे एक उमेदवार माणूस त्याच्या पक्षाचा प्रचार सोडून जर शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपाच्या त्या सगळ्या किचकट गोष्टींमध्ये जर डोकं लावून आहे आणि अगदी त्याच वेळेला उमेदवार या सगळ्या लोकांचं हॅमरिंग आहे तर तयारी कधी करणार आहे माणूस. सो या सगळ्या सुद्धा मानवी मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे जे लढले त्या सगळ्यांच्याबद्दल आम्हाला निश्चित अभिमान आहे. पराभवाला शरद पवारांची राष्ट्रवादी कारणीभूत होते असं म्हणायचं अजिबातच नाही. तुम्ही काहीही वाक्य माझ्या तोंडी घालायची गरज नाही. मी माझा इनर कॉन्शियस संपूर्ण जागा ठेवून ही वक्तव्य करताय. मी फक्त एवढंच म्हटलं की आधीची जी स्पष्टता असते ती स्पष्टता सगळ्याच पक्षांकडून जी येणं अपेक्षित असतं ती होत नाही. त्यामुळे बऱ्याचदा प्रचाराला पुरेसा वेळ मिळत नाही, त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते. मला वाटतं की अच्छा किया तो मैंने किया और बुरा किया तो औरों ने किया अशी पद्धत आमच्याकडे नाही. आम्ही मागच्याही वेळेला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि उद्धव साहेबांना प्रश्न विचारला की तुमचा पक्ष सगळीकडे लढला मात्र जागा त्यांच्या निवडून आल्यात का जास्त, तेव्हाही आम्ही म्हटलं होतो की प्राजक्ता आमच्या दारी फुले पडती शेजारी हरकत नाही. ठीक आहे. राज्यात महाविकास आघाडी विस्कळीत झाली असंच म्हणायचं आता, कारण आता विधानसभेच्याच निवडणूक आहेत ह्या जिल्हा परिषद. अहो मला कळतच नाही खरंच. म्हणजे मी माध्यमांवर काय म्हणजे मी माध्यमांचं ऐका ना मी माध्यमांचं कौतुक करू की माध्यमांवर प्रेम करू की माध्यमांना काय करू मी. कारण जी माध्यमं रोज गणेश नाईक शिंदेचा टांगा पलटी करण्याची भाषा करतात तेव्हा महायुतीत बेबनाव आहे असं म्हणत नाहीत. जी माध्यमं महेश लांडगे रोज अजितदादांची मापं काढण्याची भाषा करतायत तर तिथं बेबनावा याच्यावरती काहीच बोललं जात नाहीये. महायुतीत किती बिनसलंय राव की भाजप सोबत सत्तेत असणाऱ्या शिंदेंना फडणवीसांवर विश्वास नसल्याने ताजमध्ये आपली माणसं नेऊन कोंडावी लागतात. ह्याला बेबनाव नाही, याला अविश्वास म्हणतात. आणि इतका विश्वास नसेल तर सत्तेत का आहेत ही लोक, यावरती खरं तर पॅकेज स्टोऱ्या झाल्या पाहिजेत. ते न करता आपण विरोधकांना धारेवर धरता याचा मी अत्यंत सकारात्मक अर्थ घेते की आपल्या अपेक्षा सत्ताधाऱ्यांपेक्षा सुद्धा विरोधकांकडून जास्त आहेत. त्याचवेळी हा प्रश्न उपस्थित होतो असं तुम्ही म्हणले त्यांच्यामध्ये असेल नाही असेल नाही आहे अहो मान्य करा. असं काय करताय आहे ते. शरद पवार पक्ष वागते गेले काही दिवस सत्तेत असलेल्या दादांबरोबर जाते, यामुळे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांवर अविश्वास वाढली का असं वाटतं का तुम्हाला? दादा आम्ही सगळे ज्या क्षेत्रात आहोत ना हे क्षेत्र परमार्थाचं नाहीये, हे क्षेत्र राजकारणाचं आहे. इथे एक पक्ष दुसऱ्या पक्षावर जशी कुरघोडी करत असतो तसा पक्षांतर्गत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर सुद्धा कुरघोडी करत असतो. प्रत्येकाला इथे सत्ता हवी असते. त्यामुळे अगदी युती आघाड्यांमध्ये असणारे पक्ष सुद्धा स्वतःला कशा जास्तीत जास्त जागा मिळतील किंवा स्वतःला कशी जास्तीची सत्ता मिळेल यासाठी प्रयत्नशील असणं वावगं नाही, कारण क्षेत्रच तसं आहे. आता या सगळ्यांमध्ये आपले जे काही प्रश्न आहेत की त्यांनी विचारधारा सोडली का किंवा अजून काही का, तर मला असं वाटतं की हे प्रश्न बेटर वे ते त्यांना विचारणं जास्त चांगलं. कारण त्या सगळ्या प्रचाराला लीड कोण करत होतं तर मला वाटतं त्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे करत होत्या. सो आणि त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं की आय विल लीड द कॅम्पेन.
सो या निकालाचं नेमकं काय कॅल्क्युलेशन्स त्यांचे होते किंवा आहेत किंवा काय आता झालेलं आहे या सगळ्या संबंधाने मला वाटतं माझ्यापेक्षा सुद्धा जास्त चांगलं सुप्रियाताई त्याची उत्तरं देऊ शकतील. ठीक आहे, सरांचं का सुप्रीम कोर्टात मी ठीक आहे, ह्याने काही जुना सर्वांना माहिती अध्यक्ष तुमची थोडी पुढची पलीकडे सांगा. नाही सर्वांना माहिती आहे. सर हां अरे माईक आहे ना. अच्छा ओके ओके. कोर्टाचा निकाल आलेला आहे पुन्हा एकदा तारीख आहे काय कसं बघता येईल अपेक्षित होतं ते सर्वप्रथम मी सांगतो की मला इथे कार्टूनच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी ताईंसोबत बोलावलेलं होतं. त्यामुळे ही काही राजकीय सभा नाही आहे, पण मला इथे त्यांच्यासोबत बसवलं ही चांगलीच गोष्ट झाली. मला सगळं ऐकायला मिळालं. तर मी या चित्रांच्या प्रदर्शनानिमित्त सांगू इच्छितो की राजकारणामध्ये सुद्धा विनोद जिवंत राहायला पाहिजे. त्यामुळे अमित पापडने जे चित्र काढले आहेत ते अनेकांनी बघावे. अनंत घरत याचे पण मी आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांनी अशा चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं. त्यानिमित्त फक्त एक गोष्ट सांगतो, मग तुमच्या पण प्रश्नाचं उत्तर करतो. तर आम्ही जर्नलिझमला असताना आम्हाला ते शिकवायचे उदाहरण नेहमी की तेव्हा भारताचे राष्ट्रपती होते काही काळासाठी व्ही गिरी नावाचे. तर ते फॅमिली प्लॅनिंगबद्दल फार बोलायचे, सगळीकडे बोलायचे फॅमिली प्लॅनिंग झालं पाहिजे, लोकसंख्या आटोक्यात आली पाहिजे. पण आचार्य अत्रेंनी मराठामध्ये काहीतरी त्याच्याबद्दल लिहायचं ठरवलं मराठा वृत्तपत्रामध्ये. तेव्हा त्यांना एक फोटो मिळाला आणि ते ती फोटो छापणार होते आणि त्या फोटोच्या खाली त्यांना कॅप्शन म्हणजे टायटल द्यायचं होतं. ते त्यांना सुचत नव्हतं. ते लोणावळ्याला होते आणि सतत त्यांच्या ऑफिसमधून फोन येत होते किंवा टायटल काय सांगायचं सांगा, आता छापायची वेळ झाली आहे. त्यांना सुचत नव्हतं. शेवटी त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही लिहा तिथे व्ही गिरी यांची कामगिरी, कारण की व्ही गिरी हे त्यांच्या अनेक मुलांसोबत त्या फोटोमध्ये होते. तर फॅमिली प्लॅनिंगबद्दल ते बोलत होते आणि ते त्यांच्या घरामध्ये अनेक मुलं त्यांनी पैदा केले होते. अशा स्वरूपाचा तो फोटो आणि त्याचा कॅप्शन होता. आता याच्यात महत्त्वाचं हे आहे की विरोधाभास जो आहे राजकारणातला, जो आता ताईंनी पण सांगितला, मी तो सांगणार होतो की जर इथेच सगळे करार होऊ शकतात, म्हणजे तो लोढाचा मुलगा मंगलप्रभात लोढाचा मुलगा इथंच राहतो त्यांच्या घरापासून 15 मिनिटाच्या अंतरावर देवेंद्र फडणवीस, मग तिथे जाऊन कॉन्ट्रॅक्ट करायचा काय संबंध आहे. तर डावस नावाची जी धूळफेक आहे त्याच्यामध्ये खूप मोठा विरोधाभास आहे. मग हे जे अनंत सारखे लोक आहेत, अमित पापडसारखे, ते लोक चित्रकाराच्या माध्यमातून चित्रकलेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी टिपतात आणि मांडतात. तर त्या चित्रामध्ये खूप मोठी ताकद असते. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असताना या चित्रांचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालं, ह्याचं मी सगळ्यात पहिले अभिनंदन करतो. दुसरं, त्यांनी जो प्रश्न विचारला आहे अजून काही तारीख व्हायची आहे सुप्रीम कोर्टामधली, आज तारीखच होणार आहे. सुषमा स्वराज यांचे पती कौशल, त्यांचं नाव आहे ना, स्वराज यांचं निधन झालेलं आहे. ते चांगले प्रतितयश वकील होते, त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आज सर्वोच्च न्यायालयामध्ये होता. आणि 1 वाजतापासून अरावली पर्वतरांगांच्या संदर्भात जो एक पर्यावरण विरोधी निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, त्या संदर्भात पुनर्विचार याचिकांची सुनावणी होणार आहे. त्या विशेष न्यायालयाचं कामकाज 1 वाजतापासून आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पक्षचिन्ह याची सुनावणी ही लांबणीवरच पडणार आहे. अजून तारीख व्हायची आहे, 15-20 मिनिटात तारीख काहीतरी दिली जाईल. लवकर तारीख मागण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर, बापट सर असं म्हणाले की आता ही सगळी विश्वासार्हता संपली, आता हे न्यायालय आणि वकिलांचं काम आहे की विश्वासार्हता पुन्हा एकदा निर्माण करायची. तुम्हालाही असंच वाटतं का हे सगळं हायकोर्टामध्ये आता गांभीर्याने घेऊन याचा निकाल दिला पाहिजे? काय आहे की सर्वोच्च न्यायालयाचं, उच्च न्यायालयाचं किंवा इतर न्यायालयांचं कामकाज जे आहे त्याचं विश्लेषण झालं पाहिजे. परदेशांमध्ये या कामाचं विश्लेषण होते, कामकाजामध्ये विलंब कुठे होता याच्याबद्दलच्या मीटिंग्स होतात. आपल्या इथे तशा मीटिंग काही होत नाही. तर अनेक राजकीय लोकांच्या मीटिंगला मात्र न्यायालयातले वेगवेगळे न्यायाधीश उपस्थित राहायला लागलेले आहे. त्यामुळे ती अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. विश्वासार्हता टिकवायची असेल तर सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, वकील, पोलीस, डॉक्टर या सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. तरच लोकशाहीवरचा विश्वास कायम राहील. कारण की लोकशाही यंत्रणांवरचा विश्वास उद्ध्वस्त झाला पाहिजे. अशीच प्रक्रिया आता नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे आणि लोकशाहीमधली सगळ्यात महत्त्वाची यंत्रणा न्यायव्यवस्था आहे.
तर त्याबद्दल आपण चिंता सगळ्यांनीच व्यक्त केली पाहिजे. राहुल शेवाळे काल तुमच्यावरती बोलताना असं म्हणाले, काल तुम्ही जे ट्विट केलेलं होतं त्यावरती शिंदे गटाच्या नेत्यांकडून तुमच्यावरती टीका करण्यात येते की उद्धव ठाकरे हे तुमचे क्लायंट आहेत आणि क्लायंट हातातून जाईल म्हणून असीम सरोदे अशा पद्धतीनं ट्विट करतात किंवा मालकाला खुश करण्यासाठी अशा पद्धतीने त्यांच्याकडून ट्विट करण्यात मला असं वाटतंय की मी पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून या संबंधाने सांगितलं पाहिजे की खरं तर आशिष कुरेशी सारख्या अत्यंत बाष्कळ बडबड करणाऱ्या माणसावर व्यक्त व्हायची अजिबातच इच्छा नसते. मात्र तरीसुद्धा एका जबाबदार वकिलाच्या संबंधाने इतकं बेजबाबदारीने विधान करताना किमान त्यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे की सर्वोच्च न्यायालयामध्ये हे केस कोण लढत आहे आणि वकील कोण आहेत. ते उचलली जीभ लावली टाळ्याला या पद्धतीने आशिष कुरेशींनी विधान करणं, राहुल शेवाळेही हे सगळेच एका माळेचे मनी आणि ओवायला नाही कुणी असे लोक आहेत. आणि राहुल शेवाळे तर म्हणजे अजून म्हणजे काय म्हणता येईल त्याला, बडे मिया तो बडे मिया और छोटे मिया सुभान अल्लाह कार्यक्रम आहे हा. सर ताई कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिकेवर सत्ता स्थापित करण्यासाठी शिंदे गटाची शिवसेना थेट मनसेबरोबर चर्चा सुरू झाली अशी माहिती समोर येते. मगाशी यावर बोलले मी आणि म्हटलं की अजून कुठलंही बरोबर एका बाजूला त्यांच्या बरोबर मी त्याच्यामध्ये आता मनसेचे नगरसेवक एकत्र घेऊन एका हॉटेलमध्ये गट स्थापन करण्यासाठी चर्चा आहे. अजून अंतिम चित्र अजून या संबंधाने अंतिम चित्र काहीही स्पष्ट झालेले नाही किंवा याची पुरेशी माहिती सुद्धा माझ्याकडे नाही. पण एक नक्की जे मगाशी मी म्हटलं की शिंदे असतील किंवा दादा असतील या दोघांनाही भाजपाची एकूण कार्यपद्धती समजून चुकलेले आहेत. त्यामुळे कदाचित काही ठिकाणी जर चुकांचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून प्रयत्न केले जात असतील तर मला त्याची कल्पना नाही. असू शकतं. तुम्हाला चालेल का? म्हणजे चुका महत्वाच्या आहेत की मुंबईत येऊ शकतो. नाही, असं चुकांचं परिमार्जन मुंबईत होऊ शकतं का? त्यापेक्षाही मी जे म्हटलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कायम तो संकल्प राहिलेला आहे की मुंबई BMCवर फक्त आणि फक्त शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे. आज जर तो भगवा फडकू शकला नाही तर त्याचं पाप हे फक्त आणि फक्त शहासेनेला लागेल. त्यामुळे तो भगवा फडकवायचा की नाही त्याने ठरवायचं. नाही, मात्र मग ते आता आपण लॉजिकली विचार करू, शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे, तुमच्याकडं संख्याबळ कमी पडतंय, आता एकनाथ शिंदेशिवाय दुसरा पर्याय नाही. अहो, तुम्ही किती काय आकडे 9 आकड्यांबद्दल फक्त मग आता मग घेणार अच्छा, 9 आकडा. अरे होईल ना. अहो, राजे, कागदावरती तर तेच आहे ना, म्हणजे भाजपचे नगरसेवक आहेत किंवा मला एकनाथ सांगा भाजपपेक्षा कमी आकडे शिंदेकडे असताना सुद्धा शिंदे मुख्यमंत्री झाले ना मुख्यमंत्री. आपल्याकडे साधा कधी तलाठी 11 वाजता सज्जावर येत नाही. पहाटे 5ला राज्यपाल राजभवनात येऊन शपथविधी घेतला ना. सध्या एकूण या बदलत्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने अशक्यातल्या शक्य गोष्टी घडतायत, होणे को कुछ भी हो सकता है. देवावर विश्वास आहे का? असं कोण म्हटलं की माझा देवावर विश्वास नाही वगैरे? माझा कुठल्याही अंधश्रद्धांवर विश्वास नाही. मी खूप वस्तुस्थितीला धरून बोलणारी आहे. माझा कर्मकांडांवर विश्वास नाही. मी कुठल्याही कर्मठ रेडे कापण्यावर माझा विश्वास नाही. बळी देण्यावर विश्वास नाही. भाजपाने शिंदेंनी नुसते काय म्हणता येईल त्याला, शिंदेंनी नुसते गुवाहाटीला जाऊन रेड्यांचे बळी दिले, पण भाजपने प्रत्यक्ष शिवसेनेचे लोक फोडून त्यांचे बळी दिले. म्हणजे राजकारणामध्ये प्लान ए, प्लान बी, प्लान सी तयार असतो. मात्र आता आकड्यांचं जर गणित बघायला गेलं, भाजप आणि शिवसेनेचे व्यतिरिक्त तर कुठल्याच पक्षाला नगरसेवक नाहीत. तुम्ही ठामपणे का नाही सांगत की एकनाथ शिंदे यांनी कदाचित पाठिंबा दिला तर ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होईल? का पण आम्ही वारंवार म्हणतोय की काय शिंदे आणि भाजपा दोघांनी काय ते ठरवावं. ठाकरेंचं नाव घेऊच नका ना. तुमची बार्गेनिंग पॉवर, तुमचे एकमेकांवरचं दबाव तंत्र वाढवण्यासाठी किंवा घटवण्यासाठी तुम्ही कशाला आम्हाला मध्ये घेताय? तुमचे सगळे प्रयत्न थकले तिथं आम्हाला सांगा. मग सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून काय स्टँड घ्यायचा तो आम्ही स्टँड घेऊ. तर ते राहुल शेवाळेंनी जे वक्तव्य केलेलं आहे ते बिनडोकपणाचं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. जेव्हा सुप्रीम कोर्टात एखादी केस असते की नाही, तेव्हा एक वकिलांची टीम असते आणि त्याच्यामध्ये सिनियर काउन्सिल म्हणून कपिल सिब्बल सर हे आर्ग्यू करत असतात. त्यांच्यासोबत इतर वकील असतात. आम्ही त्यांना फक्त आदल्या दिवशी जाऊन ब्रीफिंग करणं हे आमचं काम असते की काय काय झालेलं आहे, काय घडामोडी झालेल्या आहेत, नवीन कागदपत्र काय आहेत, ही माहिती देण्याची फक्त आमची जबाबदारी असते आणि त्याच्यानुसार
आता 23 जानेवारीला ही सुनावणी ठेवलेली आहे. त्यामुळे 23 जानेवारीला शुक्रवारी ठेवलेली आहे, तेव्हा होईल ती सुनावणी. पण मी हे मुद्दाम सांगतो, आज आपण प्रश्न विचारला म्हणून उद्धव साहेबांनाही आपण हे विचारू शकता. मी आत्तापर्यंत या केसची फी म्हणून एकही पैसा उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडून घेतलेला नाही आणि मला पैशांची अपेक्षासुद्धा नाही, कारण की संविधानासाठी हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे, हे वारंवार मी सांगितलेलं आहे. आणि माझ्या वकिली ज्ञानाचा जर त्यांच्या संविधानिक मुद्द्यासाठी आणि मूळ शिवसेनेसाठी फायदा होणार असेल तर मला त्याचा आनंद होईल. आणि संख्याबळ त्यांच्याकडे तसं वाटत नाही का की निकाल आणि आतापर्यंत जे लागलेले आहेत आणि त्यांच्याकडे असणारं संख्याबळ याच्यावर काय फरक पडेल या निर्णयावर किंवा निकालावर? खूप मोठा फरक पडेल. म्हणजे मी कालही सांगितलं की शिवसेना जी पळवलेली आहे एकनाथ शिंदेंनी, ती शिवसेना अनाथ होईल आणि मूळ शिवसेनेमध्ये सगळ्यांना जाता येईल असा मार्गसुद्धा मोकळा होईल. एकतर एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये जावं लागेल आणि मी कालही सांगितलं की एकनाथ शिंदेंच्या पक्षाची ओळख ही महाराष्ट्रातल्या अमित शहांचा पक्ष अशी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या भाजपला अमित शहांच्या या एकनाथ शिंदेच्या पक्षाचं ऐकावं लागते, त्यांच्यासोबत युती करावं लागते, भांडणं झाले तरी जुळवून घ्यावं लागते. हे सगळं राजकारण पण आहे. त्यामुळे मला तुम्ही तो राजकीय प्रश्न विचारल्यामुळे मी सांगतोय तुम्हाला. परंतु जर निकाल झाला 23 तारखेला आता ही केस ठेवलेली आहे, सुनावणी होणार आहे आणि जर निकाल झाला तर तो उद्धव ठाकरेंच्याच बाजूने होणार, कारण की संविधान आणि कायदा त्यांच्या बाजूने आहे. अशा वेळेस एकनाथ शिंदेंची पळताभुई थोडी होणार आणि त्याच्यातले बरेच जण हे उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे येणार आणि त्याच्यामुळे मग आता ताईंनी जे सांगितलं ते संख्याबळाचे सगळेच मुद्दे बऱ्याच ठिकाणचे सॉल्व्ह होणार. एक्झॅक्टली. बिनविरोध संदर्भात तुमच्या याचिका दाखल झाल्या होत्या. आता पुण्यामधून सुद्धा नोटाला जास्त मतदान झालेलं पाहायला मिळते. 2 लाखापेक्षा जास्त मतदान नोटाला झाले. लोकांचा विश्वास हरवला असं वाटतं का? नोटा एक एक्सप्रेशन आहे, एक अभिव्यक्ती आहे लोकांची की त्यांचा या राजकीय व्यवस्थेवर आत्ताचा विश्वास राहिला नाही. तो विश्वास मजबूत झाला पाहिजे म्हणून निदान ते त्या मतदान यंत्रापर्यंत जाऊन मतदान करत आहेत की यापैकी कोणी लायक नाही असं सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा आदर करणारी यंत्रणा निवडणूक आयोगाने ठरवली पाहिजे. कारण की काय होतं आहे, त्या नोटाच्या मतांची ना मोजणी झाली तरी त्याची काही बेरीज वजाबाकी कशामध्ये होत नाही, कशामध्येच त्याची दखल घेतली जात नाही, हे चांगलं नाही. म्हणजे तुम्ही केवळ दिखाऊ जे बटन तिथं दिलेलं आहे त्याची जे आकडे त्याच्यामधून येतात त्याची कुठेतरी मोजणी झाली पाहिजे.